आपला काळा पैसा आपल्या पायाखालीच आहे. स्विस बँक, क्रिप्टो ह्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त पैसा ह्या एका सोर्समध्ये दडलेला आहे. आणि हा काळा पैसा 7 समुद्रापार कुठल्याही विदेशी बँकेत नाही आहे, तो अक्षरशः आपल्या पायाखाली आहे. फक्त 2024-25 मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं 30,000 कोटींचा अनडिस्क्लोज्ड इन्कम पकडला आणि यातला 60% फक्त एका सोर्समध्ये आहे आणि तो सोर्स आहे रिअल इस्टेट. विदेशी बँकेत फक्त 10%. याचं फक्त एक साधं सिंपल कारण आहे. आज भारतात कुठंही जमीन घ्यायला गेलात, प्लॉट घ्यायला गेलात तरी त्यामध्ये ब्लॅकचा कंपोनंट असतोच असतो. का? कारण इथे रेग्युलेशन्सची खूप कमतरता आहे. जसे इक्विटी मार्केट्स, बँक्स, म्युच्युअल फंड्स या क्षेत्रांवरती कडक नियम आणि रेग्युलेशन्स आहेत, तिथे रिअल इस्टेटमध्ये खुली सूट आहे. आता आपली नेते मंडळी दर निवडणुकीला एक नारेबाजी तर नक्की करतात की विदेशातला काळा पैसा परत आणू, विदेशातला काळा पैसा आम्ही परत आणू. कुठे आहे? कारण विदेशात काळा पैसा जास्त करून आहेच नाही, तो आपल्या जमिनीखाली आहे, आपल्या पायाखाली आहे. आणि रिअल इस्टेटला कंट्रोल करण्यासाठी आजही भारतात काहीही कठोर लेजिस्लेशन नाही आहे.